आता मी आता लाडूच बनवते. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशान मम्मी रेसिपी. तर आज मी माझ्या घरी आहे. हे तुम्ही बघितलंच, मी माझ्या घरी आहे आज. तर मम्मी दाजी आहे माझी, त्यांची आत्या एक्सपायर झाली होती, तर त्यांचं आज वर्ष श्राद्ध होतं. तर आज दीदी ते सगळे आले होते, कोणी दिंडोरून भरपूर जण नातेवाईक आले होते. मला एक मग थोडंसं आम्ही तिकडे गेलो होतो, तर मला जमलं नाही. तर म्हटलं चला आज आपण रेसिपी करू. म्हटलं छान असं काहीतरी दाखवणार आहे. तुम्हाला डायटून समजलं असेल मी काय बनवणार आहे. तर मी बनवणार आहे तिळापासून तीळ पापडी. तुम्हाला माहिती त्याचे सगळे बनवतात, त्याच्यापासून बर्फी बनवतो आपण, लाडू बनवतो, अनेक अशा गोष्टी बनवतो. कोणी तिळू पण जे असतं ते घरी बनवतात. तर कोणाकोणा बाहेरनं नाही आवडत आणायला तिळगुळ. आता पुढे तुम्हाला माहिती आहे संक्रांती येते, तर छान असं मी दोन प्रकारचं झालं तर एक अजून सोपा प्रकार आहे तो करून दाखवेल, आणि तिळाची पापडी करून दाखवणार आहे. छोटे छोटे लाडूही शक्य झाले तेही दाखवेल. आता जे पहिले करता येईल मला ते करेल मी. तर त्याच्यासाठी शेंगदाणे, तुम्हाला माहिती आहे शेंगदाणे, तीळ, गूळ आणि तूप ह्या गोष्टी लागतातच. मी आज मस्त तीळ अशी पावशर अर्धा किलो आणून ठेवलेली होती. म्हटलं आपण करूच, आणि साईला खूप आवडते, मी डबा भरून करत असते, तो येता जाता खातो. आणि मी ह्यावेळेस लवकर करते, थोडं पुढेही करेल. तुम्हाला माहिती आहे पुढे आपलं संक्रांत आहे, आपल्याकडे हळदी कुंकू राहील. तर मी हळदी कुंकू खूप छान असतं माझं, खूप मी सगळ्या माझ्या ज्याही मैत्रिणी आहे, माझे क्लायंट्स आहे, तर मी खूप छान धूमधडाक्यात हळदी कुंकू पण नेहमी करत असते. तर इथे छान डेकोरेट असतं पुढे सगळं, इथे मी छान डेकोरेशन करते आणि सगळ्या बायका वगैरे येतात. छान आम्ही खूप छान सेलिब्रेशन. तुम्हाला पुढे माहितीच मस्त आपल्या बायकांचा सण येतोच आहे हळदी कुंकू. आणि चला आज आपण मी छानपैकी आता तुम्हाला तिळेची पापडी दाखवते. चला मग हे बघा, मी शेंगदाणे घेतले आहे अर्ध्या वाटीला थोडे नॉर्मल कमी आहे. तिळ घेतलेली आहे 1 वाटी पूर्ण, आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. हा नॉर्मल मी कट करून घेतला. इकडे आपली वेलची पूड आहे, आणि इकडे तूप आहे माझं, म्हणजे तूप आहे मी घरात केलेलं असतं, तर ते तूप आहे. तर आता मी इकडे कढई ठेवलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. इकडे कढई ठेवलेली आहे मी. हे शेंगदाणे घेतलेले आहे मी, हे बघा. आता मी हे भाजून घेते. नॉर्मल थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे. आपल्या शेंगदाणे जास्त असे काळपट किंवा असे जास्त लाल नाही भाजायचे, नॉर्मल थोडंसं. हे बघा आपल्याला नॉर्मल बघा आपल्या याची साल निघेल एवढं काढायचे, एवढं भाजून घ्यायचे. आज आहे ना माझं जे स्टँड असतं ना मोबाईलचं, जे नेहमी मी ठेवते, तर ते आहे ना पार्लरमध्ये राहून गेलंय. नेमकं हे वेगळं स्टँड आहे माझ्याकडे, तर मला इथे मी पहिले इथे ठेवायची, म्हणजे मग तेव्हा मी दाखवायची, पण आता ते माझं स्टँडच तिकडे राहून गेलं. शेंगदाणे भाजून झालेले आहे, आता मी साईडला ठेवते गार व्हायला. आता आपले तीळ आहे ते आपण भाजून घेऊ. आता 1 वाटी मी तीळ घेतलेली आहे. मला पण खूप आवडतात तिळेचे लाडू असो, तिळेची पापडी असो, येता जाता मी खातच असते, जेवण झाल्यावर पण मला आवडते. तीळ भाजून झालेली आहे, हे बघा गरम आहे. आता हे आपण थोडंसं थंड व्हायला ठेवू. तोपर्यंत मी शेंगदाण्याची जी साल आहे ती काढून घेते. असं काढून घेते. मिक्सरमध्ये मी जी तीळ भाजून घेतली होती ना, ती थंड झालेली आहे, तर ती आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. माझ्याकडे हे छोटंच भांडं आहे मिक्सरचं, मोठं आहे ना त्याचा काही जास्त यूज होत नाही, तर मी वरती ठेवून दिले ते. थोडे तीळ काढून घेते
आणि आपले शेंगदाणे पण दळायचे. आता याच्या शेंगदाणे टाकून घेते, निम्मे निम्मे करते. आता मी हे दळून घेते मिक्सरमध्ये. तर आपल्याला एकदम डायरेक्टली सगळं म्हणजे पटकन असं नाही का, जसं आपण मसाला दळतो हे थोडं थोडंसं आपल्याला चेक करत राहायचं, तसं दळायचंय. जास्त बारीक पण नको व्हायला. हे बघा खूप छान की तुम्हाला दाखवलंच, छान दळून झालेलं आहे. बघा सगळं मिश्रण दळून झालं. आता हे साईडला ठेवू आपण. आता ज्या ताटात आपण पापडी बर्फी तयार करून घेणार आहोत, पापडी तयार करून घेणार आहोत, याला तूप लावून घेऊ आपण. तुपाचा हात लावून घेऊ आणि साईडला ठेवून देऊ. आपण आता परत कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपण गुळाचा पाक तयार करणार आहोत. आता तूप टाकून घेते मी याच्यात. जेवढं तुम्ही तीळ आणि गूळ आपलं तीळ आणि शेंगदाणे घेतले तेवढंच गूळ घ्यायचं आहे. तुम्हाला प्रमाणाचं सांगते मी. तुम्हाला जास्त गोड हवा असेल तुम्ही थोडासा जास्त गोड घेऊ शकता. तर आता हे तूप झाले टाकून. आता त्याच्याने गोड टाकून घेऊ. छान तुपातच मस्त छान विरघळेल हा. पूर्ण विरळून झाला का आपल्याला याच्यात वेलची पूड टाकायची. छान विरघळतोय. एकदम व्यवस्थित असा आपल्याला पाक जास्त काही तयार करून नाही घ्यायचा आहे. बघा 2-3 मिनिटात आहे ना लगेच तयार होऊन जातो. 1 ते 1.5 चम्मच तुम्ही तूप टाकायचं. अरे एकदम प्रॉपर झालेलं आहे. तर आपण याच्यात वेलची पूड टाकू. वेलची पूडने तुम्हाला माहिती आहे सुगंध छान येतो. हलवून घेते व्यवस्थित. मी पटकन तूप लावून घेतलं होतं ताटाला. खूप छान असा खमंग सुगंध येतो असा छान. आता मी आता लाडूच बनवते, कारण की साई म्हणे मम्मी लाडूच बनव. छोटे छोटे मी लाडू करून घेते. गरमच आहे ना, तोपर्यंत वळून जातील ते. असे सगळे असे लाडू करून घेते. आपले मस्त तिळीचे लाडू तयार आहे. करते कारण की हॉलमध्ये ना अंधार आहे, तर म्हणून इथेच मी एड करते म्हटलं. तर आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली बघा. सुंदर असे मस्त लाडू झालेले आहे आपले तिळीचे. मागणं आहे ना या साईडने आमच्या इथे खूप उजेड येतो, म्हणजे लाईटिंगची पण गरज नसते, एवढा उजेड येतो. तर छान असे लाडू झाले. तर 1 वाटी तीळ घेतली, 1 वाटी थोडं नॉर्मल कमी त्याला गुळ घेतला होता, शेंगदाणे घेतले होते आणि छान एवढे लाडू झाले. अजून पण आहे, तुम्हाला मी सांगितलं झाडेश मध्ये घेतले. तर छान असे लाडू झाले आहे आपले तिळीचे. मी तुम्हाला म्हटलं होतं पापडी करेल किंवा मग छोटे अजून बर्फी वगैरे करेन, पण साई बोलला मम्मी आपण लाडूच करू, म्हणजे जेणेकरून पटकन एक खाता येईल. तर मी बर्फी दाखवेल. तर मम्मी आम्ही ती बर्फी पण दाखवू. तर पाकणं तयार करताय ना एक युनिक पद्धत आहे, म्हणजे झटपट आहे. बऱ्याच जणांना माहिती पण असेल, तर ती झटपट होणार आहे. पाक न करता ती कशी करायची तेही दाखवेल. तर मम्मी आणि मी ती दाखवेलच तुम्हाला. तर आज मी तिळीचे मस्त लाडू दाखवले तुम्हाला. तर बघा, तर छान अशी तुम्हीही ट्राय करा. सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि पुढे संक्रांत पण आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, बाय बाय.